अवैध रेती व मुरमाच्या उत्खननाची बातमी दिल्यामुळे पत्रकारावर पिंपळखुटा येथे प्राणघातक हल्ला. पत्रकार गंभीर जखमी. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामध्ये पिंपळखुटा येथे रेती व मुरमाचे अवैधरित्या उत्खनन करून विक्री केल्या जात आहे. याबाबतची बातमी वृत्तपत्राला दिल्याने पिंपळगाव येथील पत्रकार राहुल नाजूकराव देशमुख वय वर्ष 38 यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राहुल देशमुख हे एका दैनिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी असून ते परिसरातील रेती व मुरमाची अवैध उत्खनन करणाऱ्या टोळीची बातमी प्रकाशित केली. या कारणावरून दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास शेतातून घरी येत असताना पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर पिंपळखुटा गावातील चांबारखिंडी येथे आरोपी रवींद्र अनिरुद्ध महानकर, कैलास वाहुकार, परशुराम वाहुकार, समीर देशमुख, शुभम देशमुख यांनी हातात लोखंडी पाईप घेऊन जवळ आले व "तू रेती व मुरमाच्या उत्खननाच्या बातम्या कशाला छापतो?" असे म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करून हातातील लोखंडी पाईपाने पाठीवर पायावर जबर मारहाण केली व गंभीर जखमी केले व मोबाईल फोडला. याबाबत आरोपी विरोधात कठोर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी राहुल देशमुख यांनी चांदणी पोलीस स्टेशनला दिनांक 26 मे रोजी रविवारी दुपारी 2:30 वाजता दिलेल्या तक्रारीतून ही मागणी केली आहे. त्यावर पोलिसांनी अप क्रमांक 253/024 कलम 294 324 143 147 148 427 506 भारतीय दंडविधान कलम संहितानुसार चांदणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे. प्रतिनिधी राहुल सोनोने, मळसूड. मला पिंपळखुटा येथे रेती माफियांनी पाईपाच्या आधारे लोखंडी पाईपाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पिंपळखुटा येथील रेती माफिया मुरुम उत्खनन करणारे यांनी जबर मारहाण करून मला गाडीत अपहरण करून बसून नेण्याचा प्रयत्न होता. किडनॅप करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता. नाव रवींद्र अनिरुद्ध महानकर, समीर अरविंद देशमुख, कैलास परशुराम वाहुकार, परशुराम गणपत वाहुकार, शुभम देशमुख.